Hello and a very warm welcome to you, Samir, on Emotionally Yours with Pratik. And I'm Pratik. I'm going to talk about emotions. It's where your emotional journey, your overall journey, how important emotions were from time to time. And very warm welcome to this podcast called Emotionally Yours with Pratik. I'm so glad that you're here. आपण ह्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण गप्पा मारणार आणि त्याच्यामध्ये तुमची भावनिक जर्नी काय राहिलेली आहे आतापर्यंत आपण हे सगळं बघणार आहोत. सो समीर, सगळ्यात आधी आता मला सांगायला आवडेल की आपण दिवाळीच्या अगदी जवळ आहोत आणि आकाश कंदील हा तुझा अतिशय आवडता विषय आहे. तर म्हणजे लहानपणापासून ती आकाश कंदीलची जर्नी आणि एका इंजिनियर सोबत एका इंजिनिअरिंग ड्रॉपआउटचं कन्व्हर्सेशन अशा पद्धतीने आपण त्याचं ते संभाषण घेऊया. सो सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल आकाश कंदीलची स्टोरी तुझी आणि त्याच्यानंतर लहानपणापासून आतापर्यंतचा पूर्ण प्रवास कसा राहिला आणि त्याच्यामध्ये भावना आणि भावनिक क्षण कुठले आले. आकाश कंदीलाविषयी तुम्ही विचारलं तर तेव्हा थर्माकोल मिळायचे, शीट्स मिळायचे. हो, 5 MM आणि अशा शीट्स मिळायच्या आणि ते छान डिझाईन्स करून आणि लकीली घरामध्ये आर्ट पहिल्यापासून आहे, आईकडून खूप आहे. माझे आजोबा हार्मोनियम मॅन्युफॅक्चर करतात, माझे 2 मामा कमर्शियल आर्टिस्ट आहेत. तर कुठेतरी रक्तातनं ते आलं होतं. मामाला पण बघितलं होतं काम करताना कसं थर्माकोल कट करतो, काय काय त्याला लागतं. आणि मग हळूहळू करायला लागलो. घरचा आकाश कंदील व्हायचा. नंतर मी अजून 10 बनवायचे. तो विकायचो मी आमच्या बिल्डिंगवर. आणि त्यातलं इमोशनल असं होतं ना की भाट्याजी असं की आमच्या बिल्डिंग मधले ते छान हे की तुझे पैसे रे बाबा लावून देणार का? हो, लावून देणार. मग ते लावून देणं वगैरे व्हायचं. तर एकदा असंच 300 रुपयाला स्केट्स मिळायचं, रोलर स्केट्स. आणि तेव्हाची सुरुवात केली ती रोलर स्केटिंग करायला. त्यातलं इमोशन असं होतं की माझे काहीतरी 190 रुपये साठले होते. आणि 300 रुपयाचे स्केट्स आहेत. तर आपण चल तुला मी फिरायला घेऊन जातो. आणि वरचे जे काही 110 रुपये बाबाने टाकले, म्हणले हे घे तुझे 190 रुपयाला तुला स्केट्स मिळालेले. तर आय वॉज रिअली इमोशनल अबाउट इट की ओके. आणि त्यांनाही होतं की असं काही नाहीये, पण स्वतःच करतो आणि ही सेलिंग इट ऑल्सो विथ. तर कमी असं काही नव्हतं आणि काही गरज, पैसे अशी गरज नव्हती. कारण पण ते स्वतःच जे म्हणता येईल ना की आपण कमवलेले पैसे म्हणता येईल किंवा आपण केलेले कष्ट, मग रात्रभर बसून करणं व्हायचं कंदील. आणि त्याला एक्सटेन्शन म्हणून गणपतीमध्ये मी माझा प्रशांत पिसे नावाचा मित्र आहे, गुलमोहर पाच इथे राहतो. तर त्याच्या घरी मी गणपतीचं डेकोरेशन करायचो आणि त्याचा जो दादा आहे मला 100 रुपये द्यायचा त्याचे. तर ते एक त्या ह्याच्यामधलं ते खूप छान गंमतदार, म्हणजे 190 मी आता माझ्याकडे 19 लाख रुपये असल्यासारखं वाटायचं तेव्हा. इट वॉज ह्यूज. कारण पैसे लागायचे नाहीत ना सायकलमध्ये, खूप कमी होत्या आपल्या. हो, गरजच खूप कमी होत्या. दिवाळीचे फक्त एकच कपडे व्हायचे जे वर्षभर बाहेर जाताना घालायचं, नाही तर स्कूल युनिफॉर्म असायचा आणि स्पोर्ट्सला शॉर्ट्स आणि टी शर्ट असायचं. बरोबर, गरजच नव्हत्या काही. की हॉटेलमध्ये गेले असं वर्षातनं एकदा हॉटेलमध्ये जाणं व्हायचं, चित्रपट एखादा बघणं व्हायचं वर्षातनं. कारण आई म्हणायची तुला काय काय घ्यायचंय? बरं, श्रीखंड चला मी करून देते, गुलाबजाम चल मी करून देते, काय हवं असेल. बाहेर जाण्याची गरजच पडायची नाही. तेवढं अप्रतिम सगळंच मिळायचं म्हणतात. तर थँक्स टू माय मॉम डॅड, आई व बाबांची कृपा आहे म्हणता येईल की त्यांनी मला असं घडवलं. नाही, आपल्या या भावनिक जडणघडणीत आपल्या पालकांचा खूप मोठा सहभाग असतो. याबद्दल म्हणजे निश्चितच हा खूप मोठा त्याचा एक फायदा म्हण किंवा त्याचं एक काहीतरी म्हणजे आपल्याला मिळालेली देणगी म्हण असं आहे ते. तर पहिल्यांदा ज्या वेळेला पैसे कमवतो आपण त्यावेळेला एक अशी सेन्स ऑफ अचीवमेंट असते की आपण हे काहीतरी मिळवलंय, आपण एक म्हणजे एक माइलस्टोन आपण अचीव्ह केलाय, अशी ती जी भावना असते. तर तो एकदम असं उचंबळून व्हायला होतं किंवा त्यावेळेला अतिशय असं आपल्याला वाटतं की तत्सम आपण काहीतरी नेहमी सारखं करत राहायला पाहिजे आणि तिथनं आपल्याला ऊर्जा, प्रेरणा, चेतना वगैरे मिळतात. तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची जाणीव पहिल्यांदा झाली त्यावेळेला वय काय होतं? ऑफकोर्स मी आकाश कंदील करायचो तर मी 8वीत होतो, 7वीत 8वीत होतो. अच्छा. आणि अजून त्याला एक तो किस्सा सांगितलाच
त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की नंतर जॉब सुरू झाला, इंजिनिअरिंग झालं, मग ट्रेनिंग, आणि मग असं करत करत जॉब सुरू झाला. आता एक मोटरसायकल घेतली पाहिजे, तर तेव्हा 10,000 रुपयाला मी एक इंट सुझुकी घेतली होती. आईला म्हटलं मला 10,000 रुपये तुला महिन्याला 1,000 रुपये देईन मी तुला. ते 10,000 रुपये कधीच संपले, पण तुम्हाला सवय लागली की 1,000 रुपये तरी घरी द्यायला पाहिजेत. आई लगेच पगार झाला की माझी बरं 1,000 रुपये, पण ती मला मोटरसायकल 50,000 रुपयाला पडली असेल. पण त्याच्यामध्ये एक आनंद फार होता की घरी काहीतरी देतो आपण. आणि आई हक्काने मागायची की तू कुठेतरी उडवत बसशील. तर ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्या वेळेला आली, त्याच्यानंतर म्हणजे आता आकाश कंदील विकण्यापासून वेगवेगळ्या ब्रँड्सची उत्पादनं विकणं आणि अतिशय मोठ्या मोठ्या ब्रँड्सचं ब्रँड अँबॅसेडर बनणं. आता हे फिलिंग कसं आहे, ही पूर्ण इमोशनल जर्नी कशी आहे की पहिल्यांदा ज्या वेळेला एक पहिली ऍड असाइनमेंट केलीस त्याच्यामधनं, आणि मला वाटतं ते रेमंडचं बरीच वर्ष मी बघत होतो. 5 वर्ष राईट, यू आर रेमंड्स मॅन देन. हो, तेव्हा मला असं म्हणायचं की ओके म्हणलं आय एम अ कम्प्लीट मॅन. तुम्हाला गंमत, असंच गंमत नाही, इमोशनल याच्यावर आहे. तर माझी पहिली जाहिरात होती जी एका बँकेची होती, आणि तेव्हा मुंबईमध्ये मी आणि अप्पू माझी बायको जस्ट शिफ्ट झालो होतो, आणि असं होतं नाही की राहू कुठे, आता घर घेणं शक्य नाहीये. भाड्याने म्हणजे आपण म्हणतो ना की मी मुंबई पुणे स्टँडर्डने म्हणले की मला एक खोली पाहिजे. तो म्हणाला अरे इथे एका खोलीमध्ये 25 जण राहतात, तुझ्यासाठी कुठून खोली देऊ मी. मित्राकडे राहायचो, आणि तेव्हा ती बँकेचं नाव मला आठवत नाही, असे क्लोजेस होतो की बँक हाऊसेस. आणि तेव्हा ते बॅक ऑफ द माइंड माझं चालू होते की राहण्याचं काय करायचं. ते इतकं छान इमोट झालं ते की मी जस्ट महालक्ष्मीहून परत घरी येत होतो वाकोऱ्याला, तर मला बरेच पेजर होता तेव्हा. ते पेज आलं की ओके यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर इट, आणि त्याचे जे काही पैसे मिळाले त्याचं आम्ही डिपॉझिट भरलं. ऍड आय यूज्ड टू गेट गुड मनी ऍट दॅट टाइम, आणि आय वॉज सरप्राइज, चांगले पैसे, बरे पैसे मिळतात. तर ऑफकोर्स दॅट वॉज अन ग्रेट इमोशन. आणि रेमंडच्या बाबतीत असं झालं की राजीव मेनन बरोबर मी ऑलरेडी ग्रीन लेबल विस्की आणि 2-3 कमर्शियल्स केले होते. तर जवळजवळ 500-600 मुलांना त्यांनी टेस्ट केलं, आणि लकी मला फोन आला, राजीवचा असिस्टंटचा फोन आला की वेर आर यू, गो टू फेमस अँड गिव्ह अ टेस्ट. गिव्ह अ टेस्ट. मग ते शेरवानी वगैरे घालून, मला काय एवढं माहित नव्हतं झालं ते. नंतर मग आय वॉज हॅपी ऑब्वियसली व्हेन आय गॉट द रिझल्ट्स की ओके यू आर द रेमंड्स. तर 2 वर्ष पहिलं मी कॉन्ट्रॅक्ट केलं, आणि 2 वर्षानंतर परत एजन्सी म्हणाले की नाही वी वॉन्ट टू कंटिन्यू विथ यू. असं करत करत 5 वर्ष मी केलं. 5 वर्षानंतर पुण्यामध्ये कॉटन किंग ब्रँड आहे, तो मराठ्याच्या म्हणत होते अरे करशील का, म्हटलं ऑफकोर्स, पण मी रेमंडशी कॉन्ट्रॅक्ट 1 वर्ष आहे. वर्ष झाल्यानंतर ऑफकोर्स वी कॅन शूट, काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा रेमंड्सला मी सांगितलं की कॅन आय क्विट, if you're not using me, can I quit? रुक जा ना, प्रॉब्लेम क्या है, गेटिंग इट्स नॉट द मॅटर ऑफ मनी, बट आमच्या पुण्यातला एक ब्रँड आहे खूप मोठा, आणि ते वॉन्ट टू शूट विथ मी, सो दे लाईक टू यूज मी एज अ ब्रँड अँबॅसेडर. पण त्यांनी चौकशी केली की व्हॉट इज दिस ब्रँड, आणि त्यांना कळलं की हा ऑनेस्ट ब्रँड आहे, कारण हे कॅरी फॉरवर्ड करून घेऊन जाणार होतो. आणि आय स्टार्टेड वर्किंग लाईक 3 वर्ष मी मराठी साहेबांबरोबर आय वॉज देअर कॉटन किंग ॲज अ ब्रँड अँबॅसेडर. मग नंतर मग एकदा माझे लांब केस असायचे, एकदा क्रूकट असायचा, तर ते म्हणायचं नाही मला फॉर्मल पाहिजे. तो म्हणाला नाही हा इंटरनॅशनल लुक आहे आता, म्हणजे 180 देशांमध्ये मी जातोय, तर युटिलाइज इट. पण ही वॉज व्हेरी शुअर अबाउट इट की नाही हा तो टिपिकल राजाचा लुक आहे, आणि ओके फाईन, पण मी कापू शकणार नाही केस, कारण मध्ये कंटिन्युटी आहे. ते म्हणाले आय क्विट. होत्या कमिटमेंट्स त्यामध्ये. तर ह्या सगळ्या इमोशन्स मध्ये रेमंड्स करताना जी पहिली फिल्म होती टीचरची फिल्म, जिथे आमचे सर येतात आणि ही इज डाऊटफुल की हा ओळखेल का मला, आणि अख्खा वर्ग आलेला असतो आणि ती कमर्शियल झाली.
तिथे ती झाल्यानंतर मग दुसरी जी होती ती लग्नाची होती, रोज फिल्म होती. मग 2 वर्षानंतर वी अगेन शॉट. दॅट वॉज शेल्बी डान्स नावाची फिल्म होती, त्या बेस्ड होतं ते. ती झाल्यानंतर ती पूजा मेहत्रा आणि आमची जोडी, म्हणजे कित्येक पार्टीमध्ये असं व्हायचं ना की माझी खरी बायको असायची आणि ती म्हणायची की व्हेज वाईफ, दिस इज माय वाईफ. 90% मंडळींना असं डोक्यात होतं की पूजा मेहत्राच माझी बायको आहे. दॅट कमर्शियल रिअली टूक अस प्लेसेस. नंतर पूजाचं लग्न झालं आणि अगेन द एजन्सी अँड द क्लायंट वॉन्टेड मी अँड पूजा टू डू अन ब्लँकेट कमर्शियल. पण नंतर मग पूजाला फोन केला, ती म्हणाली सॉरी आय एम 9 months प्रेग्नेंट, नाव आय डोंट वॉन्ट टू डू इट राईट नाव. तर नंतर मग ते राहिलंच म्हणजे. पण जेवढं होतं ते इट वॉज रिअली एन्जॉय. खूप छान क्रेडिट म्हणता येईल लाईफ मध्ये, काहीतरी एक खूप मोठी अचीवमेंट होती. पण ते अचीव्ह करताना जाणवलं नव्हतं की एवढं मोठं आहे. म्हणजे आपण कामात इतके अडकलेलो असतो आणि अडकलंच पाहिजे की माहित नव्हतं. म्हणजे एक असंच झालं होतं की कामात इतके असतो आपण. मी स्टुडिओ मधनं 40 दिवस बाहेर नाही पडायचो. सेट माझी रूम, परत सेट, गेटच्या बाहेरच नाही जायचो स्टुडिओच्या. आणि काय करायचं मग दादा जायचं काय लागलं तर ते घेऊन यायचं. ते 40 दिवसानंतर मी कंटाळायचो. मग ऑब्व्हियसली घरी जायचं तर मी चाललो. 1-1.5 दिवस कसं बसा मिळायचं. ते लांब केस मला स्टुडिओमध्ये सगळे दररोजच बघायचे. मिशी वाटलेली बायको म्हणाले अरे मिरची आणि कोथिंबीर संपली. लकीला आमच्या इथे खाली गोरेगावला मार्केट. आपण गेलो, भैया जरा धनिया देना, ये देना. तो असा महाराज की जय हो. हा अरे म्हणलं अरे मी स्टुडिओ मध्ये नाहीये की त्यांना मी राजाच होतो. आणि तो म्हणाल ना पैसे कसे घेऊ तुमच्याकडनं. म्हणलं अरे यार मी सामने राहतो, नाही वो बात अलग है लेकिन आप महाराज हो. तर असेही इमोशन्स कित्येक वेळा मिळतात की नाही महाराजांकडनं कसे पैसे घ्यायचे. आदिवासी असायचे आम्ही. आमगाव नावाचं आहे गुजरात बॉर्डरला, तिथे आमचं सेट होतं. त्या आदिवासींना मी राजाच वाटायचो. कित्येक प्रॉब्लेम होतं माझ्या स्टुडिओ मध्ये घेऊन यायचो. ते महाराजू हे असं झालं आता काय करू. अरे ये इकडे, काय झालं तुला प्रॉब्लेम आहे की मग त्याला त्यांचे काय वाद मिटून दिले की ते खुश. महाराजू म्हटला ना, महाराजू म्हटला चला काय ते सत्कार लागले. काय गिफ्ट घेऊन यायचे, काय फार मजेदार होतं. म्हणजे त्या 190 रुपयांपासून तर अगदी महाराज होण्यापर्यंतचा प्रवास हा सेन्स ऑफ अचीवमेंटने भरलेला, अतिशय ग्रॅटिट्यूडने भरलेला, किंवा अतिशय ज्याला आपण असं म्हणू की कृतज्ञता सारखी आपल्या मनात येत असते. त्यावेळेला मला थोडंसं मागे घेऊन जायचंय तुला. आणि इंजिनिअरिंगच्या दिवसात ज्या वेळेला तू इंजिनिअरिंग वगैरे सगळं सुरू केलंस आणि त्याच्यानंतर जॉब लागला, आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा जॉब हा सहसा असा खूप सिक्युअर्ड आणि असं आता सगळं आयुष्य फळायला लागलं या पद्धतीचं असतं. आणि माणूस एका कम्फर्ट झोनमध्ये येतो की आता इथनं छान आपल्याला पुढे ग्रोथ होता आपण जनरल मॅनेजर होऊ किंवा सीईओ होऊ किंवा सीओ होऊ वगैरे वगैरे. तर त्या ॲम्बिशनला बाजूला ठेवून या कलाक्षेत्राची निवड, जिथे सतत काही ना काहीतरी रोज बदलत असतं, उद्याची खात्री नाही आहे, अशा बेभरवशाच्या क्षेत्रात येण्याच्या मागे काय होतं? म्हणजे खरं खूप आभार आहेत माझ्या बायकोचे, माझ्या फॅमिलीचे. सासरे असेल की सासरकडचे असतील, नंतर माझे आई बाबा, की एक असं माहिती होतं की सपोर्ट इतका जोरदार आहे की इफ आय फॉल बॅक, माझे बॉस गौतम कुलकर्णी किर्लोस्कर मध्ये मी होतो तेव्हा, की इफ आय फॉल बॅक तर पकडणारे माझ्याकडे खूप जण आहे. माझी फॅमिली आहे, माझे बॉस आहेत. म्हणजे रादर मी when I left the job गेलो गौतम सरांकडे. म्हटलं सर मला सोडायचं. अरे काय प्रॉब्लेम काय तुला. मी ऍक्टिंग काय इकडून नवीन खूळ काढलेस तू, आता एक फिल्म केली मी. अरे बर म्हटलं आता जायचंय मला, शूट्स आहेत आणि ओके ऑल द बेस्ट. ही तुझी पोस्ट आहे ना 1 वर्षभर तशीच राहील, कधीही लागलं तर. असं ब्लेस मी, आय डोंट कम बॅक. आणि ऑफकोर्स 30 डिसेंबर त्यांचा वाढदिवस असेल, नो मोर 2 वर्षापूर्वी गेले ते कॅन्सरने. आय हॅज टू मेक इट अ पॉइंट की 30th मी येना बंगल्यामध्ये असणारच आहे. कुठेही असलो, समजा मी बाहेर असलो तर हॅज टू कॉल हिम अप.
पण ही सगळी अशी मंडळी एकत्र होती आणि सुरुवात अशी झाली की माझी बायको नाटकातनं कामं करायची. तर तिला पटवण्यासाठी म्हणून मी ऍक्च्युली तिला म्हणा छान शी इज ऑल्सो टॉप, मला एक जोडीदार मिळाला नाचायला बाबा. तर तिला वाटलं की असंच बाबा, गेलो 2 दिवस, नंतर वी फेल्ट इन लव्ह. म्हटलं चला मी जातो माझ्या इंजिनिअरिंगच्या कामाला. अरे मी एकटा काय, शेवटी नाटकावर नाटक बघायला ती बिचारी एकटी नाचत होती, मी प्रेक्षकामध्ये वा किती छान नाचते असं होतं. आणि करत करत मग ऑफकोर्स माझा जॉब चालू होता. मग नाटक, भरतनाट्याचं मी पहिलं नाटक केलं, संगीत उत्तर क्रिया. मग तेव्हा एकतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे मराठी चांगलं, घरी मराठीच असायचं, पण कॉलेजमध्ये हिंदी भाषिक जास्त होतं, त्यामुळे हिंदी चांगलं झालं माझं कळत नकळत. पण जे क्लिष्ट मराठी होतं ते माझ्या बायकोने मला शिकवलं. हुजूरबागा जी शाळा आहे त्याच्यामुळे ते, आणि अजूनही मी अडलो तर मी म्हणतो आपू जरा बघ काय नक्की याचा अर्थ नाही कळलं. तर अरे हा शब्द, अरे वा वा, तशी इज माय टीचर ॲट टाइम्स. आणि पहिला शो आला, राजेश बॅनी माझा खूप छान मित्र आहे, कोऑर्डिनेट करायचा तेव्हा तो. तर तेव्हा मी एका ॲमॅच्युअर शो मध्ये, माझ्या बहिणीची मैत्रीण ती एका कोणत्या फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये होती आणि तेव्हा नोकरी चालू होती. तेव्हा दादा आमचा फॅशन शो आहे बघायला. काढले ना, 200 रुपये उडवले माझे तिकीट देऊन. हे तर बघायला झालं पाहिजे आता 200 रुपये. तर मी आणि माझा मित्र जाड्या, म्हणजे रोहित जाधव, मी इकडनं कोथरूडून गेलो तिथे नेहरू स्टेडियम, नेहरू सेंटर कॅम्प पडलं जे आहे, आणि बघितलं म्हणजे मस्त आहे, करायला पाहिजे घरी तरी. त्यांची एक, शी वॉज अ व्हेरी यंग टीचर. आय लाईक डू इट वन्स. कॅन यू वॉक? म्हणजे आय केम इन वॉकिंग यार, म्हणजे रॅम्प वॉक. आणि एक तर स्पोर्ट्स मध्ये होतं हार्डकोर, बिंग अ स्विमर अँड अ व्हॉलीबॉल प्लेअर. आता क्रिकेट खेळतो खूप, त्या फिटनेस होता. आणि मी म्हणलं, आणि ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होते की पैसे लुटतात इकडे. म्हणलं मी पैसे देणार नाही, पैसे घेणार पण नाही. फाईन. तर त्या बेसिकली अमॅच्युअर शो मध्ये राजेश बॅनेने मला बघितलं आणि तुम्हाला कॅन आय हॅव अ नंबर. तर नंबर दिला त्याला, सासरवाडीचा नंबर होता. आणि तेव्हा काहीच नव्हतं ना, सोर्स पेजेस पण नव्हते आले ते. आणि त्याचं आलं की अरे असं बॅनी. अरे हा, कॉल्ड हिम अप. म्हटलं हाय राज. म्हटलं हाय, यात एक बजेट कम आहे, 3000 रुपये मिळेल. पण माझा पगार होतो 35 का 3400. अरे इफ यू डू इट प्रॉपरली यू कॅन बी स्टेबल इन टू दिस बिझनेस. मग एक शो केला प्रोफेशनल, मग जयंतसाठी करायला लागलो. त्यामुळे डिसेंटली पैसे मिळायला लागले होते. मग त्यानंतरच मी ऍक्च्युली गौतम सरांना म्हणले की आता लिव्ह द जॉब. आणि मग हळूहळू ऑब्व्हियसली मुंबईत गेल्यानंतर आम्हाला एक प्रिव्हिलेज आहे की आता आपल्याला कॉल्स येतात ना की अप्रूव्ड 5 लाखाचं लोन तुम्ही लगेच घ्या, बाय द क्रेडिट कार्ड. तर तेव्हा आम्हाला फॅसिलिटीज नव्हती. त्यामुळे होतं म्हणायचं, लुक आय एम एन ऍक्टर. सॉरी, यू नॉट एलिजिबल. यू नॉट एलिजिबल. म्हणजे सरळ सरळ असं म्हणजे वकील आणि ऍक्टर्स फिल्म इंडस्ट्रीमध्ये, नो लोन्स, नथिंग नथिंग नथिंग. बरं, हे माझ्यासाठी अगदी नवीनच आहे. आणि तेव्हा टॅक्सेशन मध्ये सुद्धा एक फॅसिलिटी मिळायची ऍज अन ऍक्टर. बरं, आता उलट झालंय की आता तर मागे लागतात की बाबा कोणतं क्रेडिट कार्ड सांगा तर लगेच देतो, कारण आता कॉर्पोरेट खूप प्रमाणात आलेलं आहे. बरोबर. त्यामुळे एक ती सिक्युरिटी पण आलेली आहे की तुमची बॅलन्स शीट सुद्धा सांगते की आम्ही 98 पासून आम्ही फाईल करतो, कितीही पैसे 1200 रुपये सुद्धा आम्ही फाईल करायचो की आम्हाला उद्या घर येताना इट विल बी युजफुल फॉर अस. पण नॅशनलाइज बँक्स नाही द्यायचे. कॉर्पोरेट बँक मधून तुम्हाला मिळाली तर ते सुद्धा काहीतरी मॉर्गेज करून किंवा ते घरच त्यांचं, ते तर ऑब्व्हियसली असतं. पण त्यातनं मजा यायची. कित्येक वेळ असं तुम्हाला कन्व्हेन्स 100 रुपये मिळायचं आणि दिवसाला काय जे काय तेव्हा तर खूपच मिळायचं. दामिनीमध्ये नॉर्मल जो खूप फेमस ऍक्टर असेल तर त्याला 1100 रुपये मिळायचे आणि आमच्यासारखे चंडू पंडूंना 750 रुपये मिळायचे आणि 100 रुपये कन्व्हेन्स मिळायचे, 850 रुपये. पण ते सर्वायव्ह छान, म्हणजे त्यामध्ये काहीच नव्हतं. आणि गाडी घेतली तर 200 रुपये मिळायचे कन्व्हेन्स. म्हणलं नाही आता जरा 100 रुपयावर आपण भागूया. आणि त्याच्यावर आमचा संसार चालायचा की आपू शूट करायला जायची, तिचा कन्व्हेन्स आणि माझा कन्व्हेन्स, आणि बाकी सेव्हिंग करून ठेवायची. ती घर घ्यायला आम्हाला
त्याचा फायदा होईल. आणि एक दिवस अचानक कळलं की हा आपले पैसे साठले, आता घर घेऊया. आम्ही 2 वर्ष चाळीत राहिलो होतो, तिथे सगळी मंडळी आली होती आमच्या. असं काही नाही की कुठे राहतोस, पण म्हटलं इथून आपण निघू, पण हाच सपोर्ट आहे. गोरेगावला आम्ही 1 BHK घेतलं. आम्हाला पार्ल्यात हवं होतं कारण सगळे मित्रमंडळी पार्ल्यात होते, पण गोरेगाव तेवढंच आवडलं. मग पहिलं घर म्हणजे आम्हाला आठवतं 30 तारखेला आम्हाला त्याची किल्ली मिळणार होती. तर आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना, जैन म्हणून होते फर्स्ट ओनर त्यांचे, की 1-2 दिवस आधी मिळेल का मला किल्ली. मग आम्ही दोघं जाऊन ते साफ करतानाची काय मजा आली होती. तर की वा, आम्ही दोघं शांत असं गादी टाकून बसलो होतो. आता या घरातनं आपल्याला कोणी काढू शकणार नाही. क्या बात आहे. आणि तिथून मग इंडस्ट्रीतनं सुरू झालं. आणि एकाला एक काम मिळत गेले, एकाचे 4 झाले, 4चे 16 झाले, असं वाढत बाईट्स प्रमाणे ते वाढत गेलं. आणि फोकस एकच होता, काम करत राहायचं. आणि बियॉन्ड ग्राउंड म्हणजे मी एक गंमत म्हणून असं सांगतो की तेव्हा गाडी नव्हती आणि मी बाईक होती माझ्याकडे, तर बाईकवर शूटला जायचो. तर त्या हेडफिल्मचा मेन लीड मी होतो. पाऊस पडत होता, रेनकोट घालून मी असं चाललो होतो आणि स्पॉट आला की असं आप तो गाडी दे दो, मेरे पास इससे अच्छी गाडी आहे. खरंच त्याच्याकडे माझ्यापेक्षा बरी मोटरसायकल होती. माझा एकच प्रिन्सिपल होता, तुम्ही कसं येता नो वन बॉदर्स, वन्स यू स्टार्ट वर्किंग. हे मुंबईचं तरी आतापर्यंत मला की युअर वर्क गेट्स यू वर्क आणि युअर वर्क पेज यू. ट्रू. तर त्यामुळे कोणालाच हे नव्हतं की हा लोकलनी आलाय का बसनी आलाय का मोटरसायकलनी आलाय. पण त्या मोटरसायकलचं पण खूप इमोशनल एक हे घर घेण्याच्या आधी रवी चोप्रा अमेझिंग पर्सनॅलिटी, तर त्यांच्यावर मी शो करत होतो. डीडी तेव्हा होता, श्री गणेश नाईक, जब तक व्रत नावाची. जब तक व्रत, हो. तर ते चालू असताना त्यांनी बघितलं हा मोटरसायकलवर येतो, त्यांची पजेवर होती तेव्हा. अरे तर त्यांनी तसं बघितलं, काहीतरी विचारलं, बेटा तो मोटरसायकल पे आते हो? हाँ सर. गेट अ कार, रिस्की, बहुत दूर से आते हो. ओके. त्यांनी फोन केला, त्यांच्या जो अकाउंटंट महाजन, त्यांचे नाव विसरणार नाही, काहीतरी माझे 3-1 महिन्याचे 71 पैसे त्यांनी दिले. त्या दिवशी शूट केले त्याचे पण दिले. त्यामुळे बेटा ऑफिस में जाओ, तेरा चेक रेडी आहे, गाडी ले. 15 दिवस झाले. आम्हाला घरासाठी थोडे पैसे काय मिळत होते आणि ते लकीली सपोर्ट सिस्टम झाली आम्हाला. तेव्हा परत बघितलं, बेटा गाड़ी नहीं ली अभी तक. मतलब नहीं सर, वो घर लेना था तो पैसे वहां इस्तेमाल हो गए. हसलं, काही बोलले नाही. झालं, मग घर घेतलं, पार्किंगची जागा मिळाली. मग पहिली सगळ्यांकडे जी पहिली गाडी असते मारुती 800 मी सेकंड हँड विकत घेतली. आणि पहिलं त्या 20th लेन खारमारे आनंद नावाचा बंगला, जिथे त्यांचं ऑफिस होतं, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर गाडी लावली. व्हॉट अ ग्रेट पर्सन आय से, की त्यांच्या केबिन मध्ये म्हणलं, सर कुछ दिखाना है आपको, गाडी चल 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 दिखा मुझे. केबिन मधनं बाहेर आले, गाडीत बसले आणि काही नाही, आय वॉज लाईक स्पीचलेस की एवढा मोठा माणूस पण कौतुकाने आपल्या गाडीमध्ये येऊन बसतो आपल्याकडे ड्रायव्हिंग सीटवर. अच्छी अच्छी, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड बेटा, असं करून आतमध्ये जाऊन चहा पाजला त्यांनी. आणि दॅट वॉज अ हॅपीएस्ट डे फॉर मी. ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. फाइंडिंग हॅपीनेस इन स्मॉल थिंग्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण असं नेहमी बोलतो, म्हणजे ते पहिलं घर असेल किंवा त्यावेळेला आपण जमा केलेले पैशांमधून स्किट्स असतील किंवा त्यावेळेला आपण गाडी घेतली किंवा मोटरसायकल वगैरे. तू वेगवेगळ्या क्षेत्रातून असा आलेला आहेस, म्हणजे इंजिनिअरिंगपासनं ॲक्टिंग असेल, अभिनयापासनं तर मॉडेलिंग असेल, मॉडेलिंगपासनं थिएटर असेल, आणि मध्ये स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये व्हॉलीबॉल, स्विमिंग, क्रिकेट हा आपल्या दोघांमधला कॉमन. मी जसदनवाला ट्रॉफी मी आता सीसीएल खेळलो. अच्छा, सीसीएल खेळलो. ओके. आमच्या टीम रितेश आमचे कॅप्टन होते तेव्हा, आणि आमची एक बॉक्सी बॉयज नावाची टीम आहे. अच्छा. म्हणजे क्रिकेट माझा संबंध खूप नंतर आला फ्रँकली, कारण की पुण्यामध्ये आपल्याला ते कल्चर असं स्पोर्ट्स कल्चर आहे की अरे मला 2 राऊंड मारायचं, ग्राउंडच नाहीये. तर लकीली
तिथे खूप छान शरद केळकरचा फोटो बघितला मी. शरदला फोन केला, अरे यार क्रिकेट कुठे खेळतो तू? ग्राउंड हॅज टू जॉईन इन यार, एक्सरसाइज म्हणून मला 5 ओव्हर टाकायचे, पॅडअप केलं तर केलं, 2 राऊंड मारून तर 5 ओव्हर टाकायचं. तर शरद मला ये उद्या. आणि त्यानंतर शरद कधीच मला दिसला नाही ग्राउंड, मीच खेळत होतो. आमचा दिलीप अग्रवाल म्हणून आहे, त्यांनी तो सगळं ऑर्गनाइज करतो. शबीर आमचा कॅप्टन आहे, अजूनही आहेच म्हणतो मी, अलूवालिया. मानव खेळायचा, आपला जय भानुशाली असायचा आमच्या टीम मध्ये, सलील खूप खेळायचा. नंतर नंतर स्टार्टेड हो तो प्रॉपर, म्हणजे तो असा बापरे बॉल दिसायचा नाही. तर ते ही वॉज. आणि मग आमची ती एक छान बॉन्डिंग, स्पोर्ट्स बॉन्डिंग झालं की ज्याच्यामध्ये तिथे येऊन कोणी स्ट्रगल हा जो एक शब्द आहे आमच्या इथे, तिथे कोणी दिसलं ना हा येऊन स्ट्रगल करतोय, त्याला बरोबर काटवायचं. कारण तिथे म्हणजे अभिनव कश्यप तो तिथे भेटला. तर मी पॅडअप केलं होतं. मला आय डिड नॉट नो दॅट गेम. मला फक्त बॉलिंग माहिती होतं, तर रॉकेट सारखं गेला पाहिजे आपला बॉल आणि लाईन लेंथ मध्ये पाहिजे, पेस पाहिजे, तेवढंच होतं फक्त पॅशन. पॅडअप केलं तर मी अभिनवकडे बघत होतो, गेली दांडी. अबे यार लुकिंग ॲट मी, लुक ॲट द बॉल, दॅट्स द टेक्निक. नंतर मग ऑलराऊंडर झालो. तर क्रिकेट खूप नंतर सुरू केलं आणि त्याची प्रॅक्टिस सुरू झाली त्याची. तर इथे लकीली पुण्यात सुद्धा टुर्नामेंट्स होतात, नेहरू स्टेडियमला होतात. तर कल्लाकार नावाचं एक आहे, ते त्यांचे टुर्नामेंट्स असतात, मग तिथे खेळणं होतं कित्येक वेळा. मजा आहे, म्हणजे इट्स फन. काश्मीरला गेल्यानंतर पहिलं विलोज घेऊन यायचं, पंपोश इथे. तर मग तिथे बनवून घ्यायचो बॅट्स, कारण तिथे शूटला गेलं की आम्ही 20-25 दिवस कमीत कमी असायचो. त्याला सांगून ठेवायचं की ज्यांना वयसाचे बना के रखिया, तो बनवून ठेवायचा. पण इथे आल्यानंतर कोण ना कोण भेटायचंच, अरे मस्त रे सांगा बॅट घेऊन जा, मी चाललोय परवा काश्मीरला, आज पिकअप. असे पण क्रिकेटने खूप छान वेगवेगळ्या पद्धतीची माणसं जोडली गेली. ह्या टुर्नामेंट्समुळे सगळ्या इंटरनॅशनल ग्राउंडवर खेळणं झालं. ब्रेवॉनला खेळलोय, वानखेड्याला खेळलोय, नंतर राजीव गांधी हैदराबाद, नंतर धोनीच्या ग्राउंडवर खेळलोय रांचीला, नंतर मोहालीला खेळलोय, अजून नॉर्थला एक डून्सच्या इथे एक, हा, तर तिकडे एक शाळा आहे, त्यांचं एक छान ग्राउंड आहे. तिथे अपूर्वा लाखे आम्हाला घेऊन गेला होता, यार चल यार खेळतंय. आणि ते पॅशन म्हणजे खेळतंय काय, त्याच्यामध्ये ऑफकोर्स CCL ला वी यूज्ड टू गेट पेड पर मॅच, पण बाकी असं आम्हाला काहीच नाही. तिथे गेलं तर सगळं रॉयल असायचंच, सगळीच मंडळी चालली, अप्रतिम सगळी सोय असायची, आणि छान गेम खेळायचं आणि परत यायचं. म्हणजे कित्येक वेळ असं झालं होतं की आता ऍक्टर्स कुठून काय आलेत माहित नाही ना, कोण रणजी खेळले, कोणी काय माहित नसतं कोणाला. तर ब्रेवॉनला आमची मॅच होती आणि आम्हाला ऍक्टर्स काय केले, सुरू झालं स्टार्टेड स्पेल, आणि पहिल्या ओव्हरात 2 विकेट निघाल्या. म्हटलं भाई सिरियस केले, सिरियस प्लेयर्स आहे. मग त्यांनी चांगले, पण त्यांना 10 ओव्हरची मॅच होती, आम्ही किती 75 वगैरे केले, आणि आम्ही 2 ओव्हरमध्ये 75 केले, 2-2.5, कारण त्यांचे वाईड्स खूप गेले. 2 ओव्हर काहीतरी 12 नाही ते काहीतरी 23-24 बॉल टाकले तरी. झालंच आहे. आमचे बॅट्समन मानव आणि शब्बीर होता, आठवते. मानव असं म्हणतो, शेवटी तो मानव असं म्हणाला, यार या डालना यार, आणि टाकला की तो उचलायचा. त्यामुळे ते आम्ही दोन फिजिकल ओव्हर्स मध्ये मी नॉक आउट द मॅच. आम्हाला मग ICCचा तो सगळ्यांना टाय गिफ्ट केला की यू आर गुड प्लेयर्स. CCI सॉरी, CCIचा टिपिकल नेव्ही ब्लू आणि मागे त्याचा स्टिकर. ती एक अचीवमेंट कळत न कळत मिळालेली. सो नाईस, सो मेनी अचीवमेंट्स. म्हणजे ज्या वेळेला आपण पॅशन हे तुझं ड्रायव्हिंग इमोशन मला खूप प्रिडॉमिनंटली दिसतंय ज्या वेळेला आपण आता बोलतोय. म्हणजे ते ऍक्टिंग असेल किंवा ते त्यावेळेस इंजिनिअरिंगचं तुझं असेल किंवा
आत्ता आपण क्रिकेटबद्दल बोललो ते असेल किंवा मॉडेलिंग असेल किंवा वेगवेगळे भूमिका वठवलेल्या आहेत ते असेल. आता मी थोड्याशा वेगळ्या वळणावरती आपल्या बोलण्याला घेऊन जातोय की कित्येक वेळेला रिजेक्शन्स हे सुद्धा आपल्याला फेस करावे लागतात. आणि हे कुठलंही क्षेत्र असो, म्हणजे ते व्यवसाय असेल किंवा अभिनय क्षेत्र असेल किंवा मॉडेलिंग असेल, तर त्यावेळेला रिजेक्शन्स हे कसे हाताळले? यावेळेस खरं सांगायचं ना, रिजेक्शनसाठी स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप कामी पडलं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला मॉडेलिंग करायचो, तो त्यांचे 5 मंडळी असायची शॉर्टलिस्ट केली, त्यांना ते बोलवायचे आणि आम्ही टेस्ट करायचो. त्यातले 3 उरायचे. तर इतकं हेल्दी कॉम्पिटिशन होती ना, अरे तू भी आहे गई यार, अभी तू केली काय, पण अभी तू भी आहे लास्ट टाइम. तर कित्येक वेळ समजा 3-4 ऍड आहेत, एखादी मला मिळाली तर पुढचे ते दुसऱ्याला मिळायचे, नंतर त्याला मिळायचे. तर द वेट इज ऑलवेज फ्रुटफुल हे माहिती होतं. आणि बॅक ऑफ द माइंड कित्येक वेळा म्हणजे असं आहे की माहिती असायचं कित्येक वेळा की पूर्वी असायचं की पावसाळ्यात शूट नाही व्हायचं, खूप कमी व्हायचं. तर ती सवय लागली होती की समजा 6 महिने नाही मिळालं तर विहिरीमध्ये तेवढं पाणी जपून ठेवायचं की आपल्याला पुढे प्रॉब्लेम होतो. तर ते बायकोने सगळं केलं. पण मेंटली म्हणतात ना की जो डिस्टर्बन्स आहे तो घालवण्यासाठी एक तर स्पोर्ट्स खूप मदत करायचं. किंवा हे मिळालेले 6 महिने आय हॅव टू कन्स्ट्रक्ट समथिंग रिअली फ्रुटफुल. देन यू वर्क ऑन युअर बॉडी इन द जिम किंवा योग्य डाएट करायचं. आणि उकडलेलं काय, मला काही टेस्टबर्डचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे की समजा इफ यू कट इट डाऊन. Of course, that age was really key. I used to bet on it. Give me 20 days, you'll see a transformation into it. Metabolism आता त्याला 2 महिने जातात, 2.5 महिने जातात. If you decide on, आता थोडंसं इझी झालं होतं मला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये लोकांनी वर्कआउट करून करून तब्येत कमवली. खूप वर्षांचा मला कंटाळा आला. आता मी खिडकीत बसू दे मला आणि मोकळे रस्ते बघू दे मुंबईत. तर तेव्हा मग त्यांना ग्रॅज्युअली स्टार्ट मोटिवेशन सुरू होतं, काम सुरू होतं. किंवा असे खूप इन्स्पिरेशनल माणसं, मिलिंद सोमण सारखी माणसं भेटल्यानंतर असं होतं की अरे एवढं वेळ पाहिजे पळण्याचं. किंवा तर खूप इन्स्पायरिंग असतात. माझा एक खूप इन्स्पायरिंग मित्र आहे संजय शेट्टी. मी दररोज म्हणतो की बॅटरी डाऊन झाली की संजयला भेटायचं. आय स्टार्टेड माय ॲडव्हर्टायझिंग करिअर विथ. आणि काही नाही, संजयचा बॉक्सर, ही ट्रेन्स इस्रायली आर्मी, यूज्ड टू गो फॉर ट्रेनिंग्स, मार्शल आर्ट्स. आणि फिट अँड फाईन माणूस. सकाळी दररोज 3 वाजता उठतो आणि डे एंड्स ॲट लाईक 8:39. पण 3 वाजता तो वन ऑफ द फिल्म्स, अग्निपंख नावाची फिल्म करत होतो. तो वॉज प्लेइंग बॉक्सर. यू प्लेइंग शरद केळकर. नाही, बरोबर आहे, यू राईट, बरोबर आहे. समीर केळकर. आणि तेव्हा संजय टू बी देअर ॲट 4 o'clock इन द जिम. मी सुद्धा 3 वाजता उठायचो तेव्हा आणि वरळीला असायचं, राहतो गोरेगाव. मग तिथे जाऊन तो पहिले 1 तासभर ट्रेन करणार. तो म्हणाला की अभी तो भाग ट्रेडमिल पे रन फॉर लाईक हाफ एन आवर 45 मिनिट्स, आय लीव नाव. आणि कोणतरी अजून ट्रेनिंग करायला जायचं असायचं आणि तिकडनं डायरेक्ट फेमसला ऑफिसला जायचं होतं. तिचे बंडल ऑफ एनर्जी आहे ना. मग त्याच्याबरोबर ते म्हणाले की संजय क्या, अरे बोल कैसा है, बहुत अच्छा, खाना चाहता हूँ तुम्हारे. अच्छा, टिपिकल चिकन आणि शेट्टीज रिलेशन चिकन अँड राईस. काहीतरी मागवायचं, मग आम्ही जेवायचो. काहीतरी तो बोलायचा, छान छान गप्पा व्हायच्या. अरे मी सांगायचो काहीतरी. आणि मग तिकडनं ते असं पूर्ण बॅटरी चार्ज करून हॅज टू कम बॅक. त्याला माहिती असायचं, हा कधीतरी फोन केला, खाना खाण्यावर होते, बॅटरी डाऊन दिसते. असे खूप चार्जर्स पण मला खूप मिळाले. सपोर्ट सिस्टम्स अँड गुड सपोर्ट सिस्टम्स. काही हेतू नाही की प्रत्येक वेळेस एखाद्या प्रोड्युसरला भेटलं तर पुढचं काम मला मिळेल म्हणून असं नाहीये. तो मित्र पण असतो, तो माणूस पण असतो. आणि कित्येक वेळ नाही, जसं तुम्ही रिजेक्शन्स म्हणता की कित्येक वेळ खूप जवळचा प्रोड्युसर ओळखीचे असतात. But that role is not suitable for me, so I can't demand on saying की यार फिल्म नाही लिहा यार, असं कधीच होत नाही. असेल की योग्य वेळेस बरोबर सांगता नाही, हा समीर मस्त करेल, मग ते यू गेट अ कॉल आउट ऑफ इट.
सारखंच एखाद्याला इरिटेट म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आता गुड मॉर्निंगचे सकाळी सकाळी मेसेजेस असतात ते ग्रुपमध्ये टाकून देतात. म्हणजे कसं आहे ना की टाकल्या झाडात पकडला गेला तर पकडला गेला. तर कित्येक वेळा यू डोंट हॅव टू से गुड मॉर्निंग एव्हरी डे टू गेट युअर जॉब डन. किंवा एक खूप मला ते मजेदार वाटतं की देवाचं काहीतरी असं ते सांगतात की 5 लोकांना फॉरवर्ड करा तुमचं नशीब फळफळेल. मी प्रयत्न पण नाही केला आणि ज्यांनी केलंय त्यांना 2 वर्षाला अजून काम नाही मिळालं. आता ते देवाला दोष द्यायचा का तुम्हाला दोष द्यायचा. सो यू हॅव टू गेट अप अँड वर्क. म्हणजे मिळेल तेव्हा मला नाही मिळत रे मग डोक्याला हात लावून बसलेले कित्येक आमचे मित्र पण असतात. किंवा मग तेव्हा किती वेळा म्हणतात की असं बसून उपयोग नाही रे. मीट पीपल से हाय एव्हरीवन. जा आपल्या पूर्वी आम्ही फोटो घेऊन जायचो मागे नंबर लिहून. दिला आहे ना यार मागच्या 2 आठवड्यापूर्वी दिलं होतं परत घेऊन दे. 5 रुपयाची तुला प्रिंट काढून द्यायलाच लागणार. आणि मग ते देत मग अरे मिळालं रे शेवटी. तर ते काही की कीप ऑन हिटिंग आज नाही तो कल पत्थर तुटेगा. सतत प्रयत्न करत राहा. मांजी द माउंटेन मॅन. ॲब्सोल्युटली. आणि रादर इट्स विथ एव्हरी प्रोफेशन. ॲब्सोल्युटली. एवढंच की इथे आम्हाला बिहारला तर खूप मोकळा वेळ मिळतो. म्हणजे कधी कधी 3-3 महिने शूटिंगच नसतं. तर ती वेळ काढून द्यायची असते की यू हॅव टू पुल इट अप विदाउट. मिळतं मला असं काही नाही. सगळ्यात कठीण प्रसंग भावनिक दृष्ट्या कुठले होते तुझे? आई गेली तेव्हा. लॉट ऑफ टाइम. बहुतेक तेव्हाच माझा वर्कआउट बंद झाला. कारण 19 मध्ये माझी आई गेली अचानक चालता बोलता गेली. आणि देवाकडे तिचं आयुष्यभराचं मागणं होतं की मला असं सोडून नाही चालता बोलता मला जायचं. तिची इच्छा पूर्ण झाली. ऑफकोर्स ती माझी मोठी सपोर्ट सिस्टम होती. म्हणजे मी दरवेळेस मला खूप आय लाईक टू स्टेट इट की आयुष्याची सुरुवातीचे जे काही वर्ष होते ते आईने सांभाळले आणि आता जे आहे उरलेलं ते बायको सांभाळते. तर कोण ना कोण देवी आहेच आम्हाला सांभाळायला. परत बोलण्यातनं सारखा हा कृतज्ञतेचा भाव आणि आपल्या सपोर्ट सिस्टीम बद्दल नेहमी ग्रेटफुल असणं हे खरंच वाखाणण्याजोगी गोष्ट मी बघतो तुझ्यात. म्हणजे अभिनय क्षेत्रात कसा आलास तिथपासनं तर सपोर्ट सिस्टीम पर्यंत. आता कित्येक वेळेला आपण अभिनय करता करता एखाद्या भूमिकेशी अगदी एकरूप होतो आणि ती तशी भूमिका मला तुझी बिंदुसार मध्ये दिसली होती. म्हणजे त्यावेळेला एकतर वडील हिस्टोरियन होते माझे, तर त्याच्यामुळे सम्राट अशोक वगैरे हे अगदी लहानपणापासून आम्ही वाचत आलो. आणि सम्राट अशोक मध्ये बिंदुसार हा माझा अतिशय आवडता कॅरेक्टर होता. दोघांमधला ब्रिज येतो. हो दोघांमधला ब्रिज येतो. ओके. अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य. तर ती भूमिका साकारताना मला आय एम शुअर की इतिहासाचा खूप असा अभ्यास करावा लागला असेल. कारण बिंदुसाराची व्यक्तिमत्व तसं काही सोपं नाही आहे आणि त्याच्या बऱ्याच छटा आहेत. तर त्या छटा कशा आत्मसात केल्या? कारण तू केलेला बिंदुसार मला अजूनही लक्षात आहे. थँक्यू सो मच. परत टीमवर्क कुठेही टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी एम ब्लेस्ड विथ इट. म्हणजे आय एम बीन ब्लेस्ड. कारण की बिंदुसार करताना काहीच माहित नव्हतं. चंद्रगुप्त मौर्य माहिती होते, अशोका माहिती होता. इतिहासामध्ये एवढं की अशोकानंतर तो बुद्धत्वाकडे शाळेत जेवढं जुजबी होता तेवढं. पण लकीली आमच्या इथे काही इतके हिस्टोरियन्स 3-4 मंडळी मिळून खूप ग्रंथ वाचून त्यांचा जो कोर म्हणतात ना अर्क जो आहे तो आमच्याकडे पुरवला जातो. हे आमचे श्रीकांत शर्माजी म्हणून आहेत आमचे रायटर आणि हिस्टोरियन. तर समजायचं की आता यांनी कॉफी प्यायला सकाळी बोलवलंय काहीतरी असणार आहे. इतिहासाचा तास आहे. हा इतिहासाचा तास आणि नवीन सुरू करायचं. तर बेटा क्या कर रहे हो? चलो सोबत मिळत आहे कॉफी. समजायचं काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला मिळणार. आणि मग तेव्हा बिंदुसार अशोक फादर आणि त्यांनी ते अर्ध्या पाऊण तासामध्ये जे कसं बिल्ड केलं इंटरेस्टिंग आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. कारण खरं म्हटलं तर इतिहासामध्ये खूप कमी माहिती आहे. बिंदुसार फार नाही माहिती. ते बिंदू म्हणजे ते विष प्रयोग झाला होता आणि
फाडून त्यांना जन्म दिला होता. तर एवढंच माहिती होतं, पण नंतर त्याचे जे अनफोल्डिंग अनफोल्ड झाले सगळे लेयर्स त्याचे, आणि त्याच्यामध्ये खूप की एक ही वॉज ऑलवेज ऑन अ स्टेक ऑफ डेथ. कुठून कधी बाळेल, काय खाताना काय, कारण सगळेच टपलेले होते आणि चाणक्य त्यामुळे जपायचे. आणि म्हणून अशोकाला शोधून आणलं होतं की हाच खरा पुत्र आहे. आणि अख्ख्या हिंदुस्थानामध्ये जवळजवळ अर्ध जग हिंदुस्थानात आलं होतं. युनानी म्हणा, सगळेच होते त्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे एक एक अरे बोला क्या बात आहे, मजा मजा आहे गाईस. नंतर नंतर मग एक एक कधी भेटले की यायचंच कधी. मी तिथे स्टुडिओमध्ये राहायचो. तर लवकर संपलं तर मी आमचे क्रिएटिव्ह असायचे, नाही तर कधी श्रीकांतजी आले तर म्हणायचं आता लवकर सोड. अच्छा बेटा इसका ये अजून एक याचा एक छटा आहे, कीप इट इन माइंड. तुला कधी वापरता येईल माहित नाहीये, यू डिसाइड ऑन. पण हे अजून तर दररोज काहीतरी एक फीडिंग मिळत राहायचं, इनपुट. आणि खरं सांगू ना, अभ्यास काहीच नाही, पण काम करता करता इतका अभ्यास व्हायचा की नंतर त्याच्या नाही असं नव्हतं असं होतं, इतकं कळायचं की अरे वा. कधी कधी असं होतं की शाळेचा इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास केला असता तर जॉग्राफीवर मला डिपेंड नसतं राहायला. पण ते तारखा कुठे लक्षात ठेवायच्या हो, अवघड होतं ते. आणि ते एवढ्याशा पॅराग्राफ मध्ये इतिहास तुम्ही सांगणार महाराजांचा म्हणा किंवा चंद्रगुप्तांचा, आणि ते अर्धवट विचित्र होय, त्याच्यामध्ये कुठे काय कळतं. फ्रेंच रेव्होल्युशन मला अजूनही माहित नाही. आता नव्याने समजा मी काय काम केलं तर आणि असं होतं होय. खरंच आय थिंक सो स्कूल्स मध्ये खूप कमी माहिती असते आपल्याला. आणि स्पेशली आपल्या याच्यामध्ये जो इतिहासाचं पुस्तक होतं ते तर अकबर आणि ह्याच सगळं होतं. अगदीच कमी, प्राचीन इतिहासाबद्दल खूपच कमी माहिती होती. की असं वाटायचं की अरे सनातन देश आहे आपला का अकबराचा देश आहे. बरोबर. मग महाराजांचं छोटंसं, तर महाराजांचे फिल्म्स करताना सुद्धा त्यांचे एक वेगळं रूप कळायला लागलं. की 5 फिल्म्स केल्यानंतर 3 याच्यावर मी खान केला होता. ती पण आमची टीम आहे आणि बॉलर असल्यामुळे असं नाही की आमच्याकडे बॅट्समॅन खूप होते मराठ्यांकडे, बॉलरच नाही. म्हटलं हा ना हम खान बॉलिंग मैं करूंगा उसकी दांडी में निकालता हूँ. तर ते एक छान टीम होणं फार गरजेचं, ती आपल्याला मिळणं आणि त्यांनी आपल्याला टिकवून ठेवणं, आपण त्यांना टिकवणं, या दोन्ही समीकरण जमली तर खूप गोष्टी नव्याने कळायला लागतात. आता ज्ञानेश्वरांची माऊली आता एक फिल्म रिलीज आहे, तर तिथे परत माऊलींविषयी की त्यामध्ये विठ्ठलवंत केले, एक वेगळंच काहीतरी एक म्हणता येईल ना की ती फिल्म करता करता एक वेगळंच एक वलय निर्माण होतं तुमचं. म्हणता येईल की आध्यात्मिक म्हणा किंवा एक खूप वेगळं एक वातावरण निर्माण होतं. आणि म्हणजे अजूनही आमच्या युनिट मधलं कोणी भेटलं तर नमस्कार हाय मॅन असं ना, रामकृष्ण हरी असंच होतं. तर ते कुठेतरी चांगला इन्फ्लुएन्स प्रत्येक प्रोजेक्ट मधनं तुमच्यामध्ये येत राहतो. म्हणजे असं काही नाही की मी खान केला, बेशक खान केला किंवा दुसऱ्या आपला पावनखिंडामध्ये सिद्धी जोहर केला तर मी घरी येऊन तसाच करायचो. पण तिथे मला डायलॉग्स लक्षात नाही, एकदा झालं की विसरून जातो मी. तर मला शोज ना म्हणायचं की कुछ तो बोल कोणी खाओ, काय डायलॉग बोलायचा आता असं व्हायचं मला की बेशक खानचे डायलॉगच लक्षात नाही, कारण डिलिव्हरी झाली की संपला विषय. हार्ड डिस्क किती भरून ठेवायची. तर मग काहीतरी ठोकायचो मी, ते आवडायचं लोकांना. पण ती एक छान जर्नी होते. म्हणजे आतापर्यंत परत असं निगेटिव्ह करताना एक म्हणता येईल की तुम्ही अगेन्स्ट जाता. तर आमचे काही स्टिल्स काढलेत सेटवर की अशी दाढी माझी इथे ते केलेलं पूर्ण, आणि मी गणपतीची पूजा करतो, महाराजांची गणपतीची पूजा, असं ते फोटो आणि मेकिंग मध्ये आहे ते. हा हे झालं, हा आता सुरू करू आपण काम करायला. आणि जसं बिंदुसारांविषयी तुम्ही म्हणाला तसंच बेशक खान करताना म्हणा किंवा सिद्धी जोहर करताना एकाने मला विचारलं होतं, म्हणलं काय ना महाराजांची नजर नाही गेली सिद्धी जोहरकडे, नाही तर महाराजांनीच त्यांना हायर केलं असतं, कारण ते वॉरलॉर्ड्स होते, अशक्यप्राय होतं ते त्यांना. हो. आणि
त्याच्यामध्ये खूप सुंदर वाक्य होतं, म्हणजे सगळे वाक्य विसरत नाही मी तर त्याच्यामध्ये खूप छान वाक्य होतं की अगर शिवाजी बच गया तो हम नहीं बचेंगे. ते खूप अंडरलाईन आणि खूप छान लिहिलं होतं आणि ते करायला पण मजा आली होती. एकच वाक्य होतं ते शेवटी, तो सुरुवातीला तलवारशी म्हणतात ना की ते छान कन्सिव्ह झालं होतं की यू रोमॅन्स विथ द बेस्ट ऑफ द थिंग्स विच यू ऑलवेज कॅरिंग विथ यू. सो दिग्पाल आला तो म्हणाला की एक रोमॅन्टिक तलवारशी रोमॅन्स कर, आणि काहीतरी एक आफ्रिकन म्युझिक त्यांनी टेम्पररी लावलं होतं आणि त्याच्यामध्ये फार वेगळीच मजा आली. आणि ते अख्खा झाल्यानंतर तलवार फिरून नेमका तो त्याचा जावई असतो, त्याच्या गर्दनेकडे थांबते ती, तो म्हणतो बाजू, नंतर मग ते वाक्य असं शिवाजी त्याला ते कंटिन्युअस आहे. तर निगेटिव्ह करताना सुद्धा एक वेगळी मजा असते आणि त्याचं एक आम्हाला लिबर्टी असते निगेटिव्ह करताना की समजा आता महाराजांचं काय चालू असेल तर कोणी बसू शकत, पण ऑफकोर्स ऍक्टर झिरो टोपामध्ये आल्यानंतर चिन्मय जेव्हा झिरो टोप घालायचा तेव्हा इव्हन एक रिस्पेक्ट असायचा सेटवर, तर ती एक तो रिस्पेक्ट आहेच. नंतर मग शेलार मामा करणं झालं ज्याच्यामध्ये टिपिकल मामा जो आपला असतो, तर ते एक वेगळं होतं. आणि ऍट द एज ऑफ आय प्लेड अराउंड 60, ही वॉज 60, त्या एज याच्यामध्ये मी केलं होतं. तेवढाच मोठा वॉरियर आणि मामा असतो ना टिपिकल भातचा असं डिपेंडंट असतो, मामा का रे हा चल जाऊ, तर ते करताना वेगळी मजा आली. की आता विठ्ठल पंतांविषयी ते झालं तेव्हा म्हणताना की त्याचं एक वेगळं, तर एक खूप छान आमचं म्हणजे नशीब चांगलं आहे बिईंग अन ऍक्टर की एका आयुष्यात आम्ही खूप आयुष्य जगतो. नक्कीच. म्हणजे when I played in fighter pilot, I sat in each and every cockpit of office. मला उडता आला नाही, रस्टी सर आठवतात मला की is no more, he died in a crash. कू होते आणि रस्टी सरांनी एन्जॉय राम अलॉट. आणि असं मी वाट बघायचो की आता शेवांचा ट्रेन झाला की रस्टी सरांना पटूया सर एक सॉर्टी पे ले जाओ ना ट्रेन, मैं पीछे कुछ नहीं, लीवर पाहत नाही, कुछ नाही करूंगा, यू नॉट अलाउड, एवढंच म्हणून निघलो. परत एकदा मी बघितलं की आता ओके लास्ट ड्रिंक, तर रस्टी सर यू डोंट थिंक आय एम ड्रंक, I told you only Air Force guys can sit in. You're lucky you can sit in the cockpit at least. असं म्हणून मग ती अपॉर्च्युनिटी पण नाही ती, इट वॉज हिज प्रोटोकॉल. पण ज्या दिवशी ते त्यांचं म्हणजे जेव्हा आम्हाला गॅप होते 8 दिवस, मी मुंबईला आलो आणि परत जायचं होतं काश्मीरला, तेव्हा अचानक शावर or something, तर बायको अचानक न्यूज यायला लागली की रस्तोगी आणि गणेशन. अरे समीर लवकर ये, काय झालं काय, आणि तो गणेशन जो होता, गणेश म्हणून होता, त्याचं हेल्मेट मी धरायचो, फ्लाइंग हेल्मेट, तर गणी लिहिलं होतं, गणीच्या इथे मी सॅम लिहिलं होतं. आणि मग त्या दिवशी आय रिमेंबर माझा एक शॉट होता, म्हटलं यार गणी का हेल्मेट का, म्हटलं गणी आ गया है. ही सेट ही जस्ट मॅरिड, 1 वर्ष झालं होतं. ते दोघं म्हणजे ते इतकं ते आठवलं की ते फार वेगळे इमोशन आहे. यू कांट, तसं हेल्मेटकडे बघितलं की गणी आठवायचा आणि नेमके रस्टी सरांना छोट्या छोट्या मुली होत्या त्या, आणि मी सिव्हिलियन आणि ऍक्टर, तर ते असं बसायच्या बाजूला की अंकल खिलाएंगे, मी त्यांना एक भात भरो हे भरो, तोपर्यंत मॅम पण असायचे आणि आमच्या गप्पा व्हायच्या. परत मी बेसवर गेलो तर नेमक्या त्या मॅम अशा समोर होत्या आणि ते 2 पोरी आणि ते बोले क्वार्टर्स सोडून चालले होते आणि जस्ट तेव्हा सरस्वती झाली होती. आय हॅड अ स्मॉल पिक्चर ऑफ बेबी पिक्चर था, चेहरा पण कळत नाही. आणि त्यांना एक खूप आधी कळलं नाही, जब रस्ती जाता है ना सॉर्टी पे, टेंशन होती जब तक वो वापस नहीं आता. मला मॅमना भेटायचं, मॅम वॉज दिल्लीला शिफ्ट होत आणि अचानक आठवलं क्या हुआ, बेटी हुई इसकी फोटो, एटलीस्ट शी कुड स्माइल फॉर कपल ऑफ सेकंड्स सीइंग एट द बेबी.
काय अशा आडव्या तिडव्या काही मंडळी लवकरच साथ सोडून जातात. त्यातले एक आहे अतुल परवा गेला. त्याचं एक घोषवाक्य माझ्याबद्दल म्हणायचं की मॉडेलिंग खूप करायचं ना, मॉडेल पण वागणार नाही. आणि खूप हुशार आणि खूप सिनियर आम्हाला योग आले त्याच्यावर काम करण्याचे. पण परवा ते नेमकं जाऊ शकलो नाही. पण असं म्हणतात की काही लोक लवकर सोडून जातात, त्यांची वाट बघत असतो आपण बोलता बोलता असं हळवे होणं हे अगदी त्यातल्या आपल्या भावनिक म्हणजे तो भावनिक ओलावा तू नेहमी जपत आलायस लोकांसोबत, हे तुझ्या बोलण्यातनं प्रत्येक जागी जाणवतं. म्हणजे ते टीमवर्क बद्दल असेल किंवा आता स्वाती बद्दल तू जी काही प्रसंग सांगितले ते असतील, किंवा बायकोबद्दल तिच्या सपोर्ट सिस्टीम बद्दल असेल, किंवा आई बाबांच्या सगळ्या याच्याबद्दल, हे इंटरपर्सनल रिलेशनशिप हे तुझी खूप मोठी स्ट्रेंथ आहे असं मला नेहमी वाटतं. मी उलट म्हणतो की त्यांनी मला जपलंय, योग्य जगत गेलं. नाही, आणि ते त्यातला तो कृतज्ञतेचा भाव हा त्यातनं येतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इंजिनिअरिंग पासून तर आतापर्यंत आलेले सगळे संबंध जपत आले करणं हे खूप महत्वाचं काम असतं. ज्या वेळेला कुठली भूमिका करतो, म्हणजे ती तुझी अग्निपंख मधली भूमिका असेल समीर केळकरची, किंवा बिंदुसाराची भूमिका असेल सम्राट अशोक मधली, किंवा राजांची भूमिका असेल, किंवा सिद्धी जोहरची भूमिका वगैरे असेल. फॉर्च्युनेटली माझे वडील हिस्टोरियन होते, तर त्याच्यामुळे मला इतिहासामध्ये खूप डीप जाता आलं. आणि वडील नेहमी म्हणायचे की इतिहास कधी पुस्तकात शिकायचा नसतो, तो नेहमीच जाऊन बघायचा असतो. आणि म्हणून लहानपणापासून तो मला योग आला की मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकलो. नाहीतर तेच की इतिहासामध्ये दुसरं महायुद्ध हे 15 मार्काचं असतं आणि त्याच्या पलीकडे आपण जात नाही. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या क्वांटम फाउंडेशनमध्ये प्रोजेक्ट धरोहर म्हणून एक सुरू केलं. वडिलांच्या नावाने आम्ही सिनियर हिस्टोरियन्सला पुरस्कार देतो. म्हणजे ज्यांनी कोणी हिस्ट्रीच्या रिसर्चमध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांना आम्ही एक्नॉलेज करतो. हिस्ट्री जी मुलं PhD करणार आहेत तर त्यांच्यासाठी रिसर्च स्कॉलरशिप्स आम्ही देत असतो. आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये हिस्ट्री क्लब्स आम्ही तिथे ठेवतो. आता आपण जसं बोललो की आपलं हिस्ट्रीचं जे पुस्तक, आपलं इतिहासाचं पुस्तक हे आपल्याबद्दल होतं का दुसऱ्यांबद्दल होतं हे आपल्याला कळत नाही. असले डिबेट्स या हिस्ट्री क्लब्समध्ये होतात. तर असे छोटे छोटे आम्ही त्याच्यामधनं उपक्रम करत असतो. मिशन 1 मिलियन जो आमचा आहे की 1 मिलियन इमोशनली लिटरेट इंडियन्स बाय 2035, त्याच्यामध्ये हा पॉडकास्ट आपण घेतो इमोशनली युअर्स विथ प्रतीक. जेणेकरून आपला भावनिक प्रवास कसा आहे त्याच्यातनं आपण काय काय शिकलोय आणि हे आपण लोकांसोबत शेअर करतो. तर ह्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. अतिशय छान वाटलं तुझ्यासोबत बोलताना. तुझी भावनिक यात्रा सगळी आपण जेवढी काही या दिलेल्या वेळात आपण कव्हर करू शकलो आपण केली आहे. फक्त एक शेवटी असं म्हणतो की तू नेहमी बोलतोयस पॅशन किंवा कृतज्ञतेचा भाव, ग्रॅटिट्यूड. तर जे अपकमिंग ऍक्टर्स असतील किंवा मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं असेल, कोणाला या क्षेत्रात यायचं असेल, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की या भावनांवरती ताबा मिळवणं, या भावनांना योग्य चालना देणं हे किती महत्वाचं आहे? जे नवीन जन म्हणू आपण, जेनझी जी आताची आपली आहे, इमोशन्स तसे म्हटले तर खूप त्यांचे सायबर बेस झालेले. दे कांट स्पीक, they'll टाईप मोर. दोन समजा मित्र मैत्रिणी किंवा दोन मित्र बसले, दोघे बसले तर एकमेकांशी गप्पा मारत असतात पण डोळ्यात बघून नाही मारत. दॅट कॉन्फिडन्स इज व्हेरी मच नीडेड. त्याच्या फोकस म्हणता येईल. आय वोंट से की वी बिलॉंग टू द एनालॉग, नाउ इट्स टोटली डिजिटल. तर इमोशन पण कित्येक डिजिटल झालेत असं वाटायला लागलं. त्यातले ऑफकोर्स स्टँड आउट झालेलेच आहेत. जसं पूर्वी क्रेडिट कार्ड विषयी म्हटलं, पूर्वी नाही मिळायचं.
आता कॉर्पोरेट झाल्यापासून प्रत्येकाला या फील्डमध्ये यायचं. आमचे काका मला म्हटले होते की ठीक आहे, अभिनय वगैरे पोटापणाचं काय, आता व्यवसाय आत्ता झालाय फ्लरिश, पण आता म्हणता येईल की कंजेशन वाढलंय. म्हणून आता जसे रील्स म्हणता येईल किंवा ह्याच्यावर युट्यूब बेस्ड खूप जण करतात, त्याचं लाईफ कमी झालंय. पूर्वी असं होतं ना, एक चित्रपट दिलवाले दुल्हनिया अजूनही चालू आहे आपलं मराठा मंदिरला, झाली का 25-30 वर्ष. ती जी म्हणतात ना, एखादं गाणं एकदा ऐकून समाधान होत नाही, अण्णांना 4-5 वेळा ऐकलं की मग त्यातला रस थोडा 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 कळायला लागतो. त्यामुळे चित्रपटांचं पण तसंच आहे की थोडस ते छान चावून 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 जरा त्याचा अभ्यास म्हणून करायला पाहिजे. तेव्हा काय होतं, आता काय होतं, लिटरेचर बदललेलं आहे, टर्मिनॉलॉजीज बदललेल्या आहेत आणि नवीन जनरेशन त्याला ऍक्वाइंट पण होत आहे. कधी कधी वाटतं की फोकस थोडासा, आणि त्या फोकससाठी जरा आरशात बघायचं, येस कसं ते नाही, स्वतःलाच प्रश्न विचारायचा की कॅन आय डू इट. तुमच्या डोळ्यांमध्ये तिथे कॉन्फिडन्स दिसला आरशामध्ये, येस यू कॅन डू इट, मूव्ह अहेड. आणि मिळतं, असं काही नाही. आता जसं म्हटलं ना की आता एका पद्धतीने सोपं झालंय की तुमचे पोर्टफोलिओज आहेत ते तुम्ही डिजिटली इझिली तुम्ही देऊ शकता, की यू कॅन मेल इट, यू कॅन टेक्स्ट इट. तर अपॉर्च्युनिटी सुद्धा छान निर्माण होत आहे, तेवढी क्यू पण मोठा आहे. सो स्निक दॅट क्यू, आणि सातत्याने प्रयत्न करत हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि बेसिकली कन्व्हिन्स युअर सेल्फ फर्स्ट, येस यू कॅन बी अन ऍक्टर और यू कॅन बी अन मॉडेल, किंवा तुम्हाला नाटक करायचं. पण त्या पद्धतीने तुम्ही जर पुढे वाटचाल केली, म्हणजे कित्येक वेळा असं होतं की त्याला ऍक्टर नसतं व्हायचं, आई वडिलांना त्यांच्या मुलाला ऍक्टर बनवायचं असतं. पेरेंटल प्रेशर. हा म्हणजे काही सुंदर दिसते, सगळ्यांची पोरं सुंदर दिसतात, जेव्हा दुनियेला ते सुंदर वाटतं तेव्हा ते ऍक्टर होतात किंवा मॉडेल होतात. का कोणत्या वडिलांना की आई वडिलांना टेकायचं माझा पोर आहे की मित्र, त्याला सुंदरच दिसणार, ते दिसायलाच पाहिजे, पण ते दुनियाला सुंदर दिसलं तर ते मॉडेल होतो. स्वतःला कन्व्हिन्स करून घेतलं पाहिजे आणि अकॉर्डिंग एफर्ट्स आहेत त्याच्या मागे. तुम्हाला कपडे त्या फिटचे टाकले की ते तुझेच कपडे असं वाटायला पाहिजे. तर त्या गोष्टी आहेत. भाषेवर काम करा, हे फार महत्वाचं आहे. कारण की धड मराठी बोलतायत ना, धड इंग्रजी बोलतायत ना, धड हिंदी बोलतायत, अशी आहे कंडिशन. तर तुम्हाला जर ऍक्टर व्हायचं असेल, मॉडेलला सुद्धा बोलायला लागतो. पहिली भाषा, सकाळी जरा कुठेतरी आपलं नमन करणं महत्वाचं आहे, की देवपूजा असेल, त्यांना आपले श्लोक, त्यांनी वाणी साफ शुद्ध होते, ते महत्वाचं आहे. आणि आईचे छान नमस्कार करायचा, आईला आणि निघायचं, आई निघालो वॉरला, जिंकून यायचं. That's the winning attitude on which we will conclude this. खूप खूप छान वाटलं अशा मोकळ्या गप्पा मारून. आणि आता आमच्या प्रथेप्रमाणे मी एक मग तुला देणार आहे आणि त्याच्यावरती तुझा ऑटोग्राफ घेऊन तो मी ठेवणार आहे. नो प्रॉब्लेम. आणि त्याच्यानंतर एक मग मी तुला देणार आहे माझ्या ऑटोग्राफ. अमेझिंग. आता म्हणणारच होतो मी आणि मजा आली. रादर खूप छान, म्हणजे तुम्हाला खूप छान प्रश्न होते तुमचे, आणि अभ्यास जो आहे तुमचा ते जाणवलं की आहे तो अभ्यास जोरदार आहे, विच इज कनेक्टेड टू इमोशन्स. कारण आम्ही त्याच्याशी खेळत असतो हो, आणि तुम्ही जपत असता. We have the mugs, please. So, thank you. thank you. And now, where's my mug? of course. Oh, thank you so much. This is a good gift. You got it?